Namaskar. Next example. Prove that 1 plus sin theta minus cos theta upon 1 plus sin theta plus cos theta is equal to square root of 1 minus cos theta upon 1 plus cos theta. सो अशा टाईपची एक्झाम्पल्स आली तर काही वेळेला असं होतं की LHS इज इक्वल टू एक्झॅक्टली RHS आपल्याला कधी कधी प्रूव्ह करता येत नाही और RHS एक्झॅक्टली इक्वल टू LHS आपल्याला डायरेक्ट प्रूव्ह करता येत नाही. याचा अर्थ असा नाही की त्या दोन सेम नाही, पण आपण अशा पद्धतीची दोन्ही ठिकाणी जे कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील LHS ला आणि RHS ला, तेव्हा असं करायचं असतं की LHS पण सिम्प्लिफाय करून एक आन्सर काढायचं, त्याच्यानंतर RHS पण सिम्प्लिफाय करून एक आन्सर काढायचं आणि ती दोन्ही आन्सर मॅच होत आहेत ना, एक्झॅक्टली सेम आहेत ना, एवढं फक्त चेक करायचं, म्हणजेच अर्थात त्या दोन्ही साईड्स पण सेम होतील. आता त्यातल्या त्यात सिंपल साईड असेल ती कन्सिडर करायची, म्हणजे आपल्याला आन्सर काय येणार आहे ह्याचा अंदाज येतो. मग सेकंड साईड जी असेल ती सॉल्व्ह करत आपल्याला त्या आन्सर पर्यंत आणायची असते. सो इथे बघितलं तर RHS सिंपल दिसते, कारण का इथे डायरेक्ट रॅशनलायझेशन प्रोसेस केली की ती सिंपल होणार आहे. अशा टाईपची एक्झाम्पल्स आली स्क्वेअर रूटमध्ये प्लस मायनस वगैरे देऊन, किंवा तर आपण रॅशनलायझेशन प्रोसेस शक्यतो करतो जेणेकरून स्क्वेअर रूट तिथे जातं आणि मग काहीतरी सिंपल टर्म येणार आहे. सो RHS कन्सिडर करू, त्याचं काहीतरी एक आन्सर येईल. ते डायरेक्ट काही LHS सारखं दिसणार नाही, पण मग नंतर LHS सिम्प्लिफाय करायचं आणि ती दोन्ही आन्सर सेम आहेत का कम्पेअर करायचे. सो फर्स्ट कन्सिडर RHS. is equal to square root of 1 minus cos theta upon 1 plus cos theta. अशा टाईपचं आलं की म्हटलं तसं रॅशनलायझेशन प्रोसेस करायची. सो रॅशनलायझेशन करताना डिनॉमिनेटरला प्लस साईन असेल तर मायनस साईनचं कन्सिडर करायचं, म्हणजे a² मायनस b² हा फॉर्म्युला डिनॉमिनेटरला अप्लाय करता येतो. सो बाय अप्लाइंग रॅशनलायझेशन प्रोसेस यू विल हॅव स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा, आणि आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार स्क्वेअर रूट मध्ये त्याला 1 मायनस कॉस थीटा अपॉन हियर 1 मायनस कॉस थीटा. हे कशासाठी? सिंपल होण्यासाठी आपण करतो ही प्रोसेस. सो विच इज इक्वल टू, तर डिनॉमिनेटर बघितलं तर a प्लस बी इंटू a मायनस बी, दोन ब्रॅकेट आहेत, सो a² मायनस b² लिहिता येईल. आणि न्यूमरेटर मध्ये बघितलं तर दोन्ही सेम टू सेम ब्रॅकेट आहेत, त्यामुळे ब्रॅकेटचं स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. सो विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला a² मायनस b², म्हणजे 1² मायनस कॉस² थीटा. डायरेक्ट आता जाणार नाही ब्रॅकेट, कारण डिनॉमिनेटरला दोन टर्म्स आहेत, पण पुन्हा हे ट्रिग्नॉमेट्री असल्यामुळे त्याच्या आयडेंटिटीज यूज करता येते. सो ही आयडेंटिटी कुठली आहे? 1 मायनस कॉस² मीन्स sin², आणि मग आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस² थीटा, सॉरी कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस कॉस² ऐवजी आपण लिहिणार sin² थीटा. आता याचा पण स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, आणि फक्त काय राहील, याचा स्क्वेअर रूट काढलं तर हा स्क्वेअर निघून जाईल आणि आन्सर येईल विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला साइन थीटा. सो हे RHS सिम्प्लिफाय केल्यावर एवढा आन्सर येते, ह्याच्यापेक्षा अजून काही आपण सिम्प्लिफाय करणार नाही. आता हेच आन्सर LHS सिम्प्लिफाय केल्यानंतर सुद्धा जर आलं तर त्याचा अर्थ काय होणार? RHS इज इक्वल टू LHS, हे आपल्याला तिथे प्रूव्ह करायचं. सो ह्याला इक्वेशन 1 असं लिहून ठेवा, कारण ही हे आन्सर आहे. कोणाचं आन्सर आहे? हे RHSचं आन्सर आहे. सो RHS इज इक्वल टू दिस, हे इक्वेशन 1 असं म्हणूया. इथे आपण लिहून ठेवूया RHS काय आली, कारण ते आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे 1 मायनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. तुम्ही त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आणि आता LHS कन्सिडर करायचे, आणि त्याचं पण आन्सर सेम आलं पाहिजे इक्वेशन 1चं. सो कन्सिडर LHS. तिथे पण रॅशनलायझेशन प्रोसेस करायची, त्यामुळे ते सिंपल होईल. LHS. सो LHS is 1 plus sin theta minus cos theta upon 1 plus sin theta plus cos theta. आता इथे पण रॅशनलायझेशन प्रोसेस करायची, पण ती कुठल्या टर्म्स ना करायची म्हटलं तसं की ट्रिग्नॉमेट्री आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागतं किंवा काहीतरी वेगळं अप्लाय करण्याची वेळ येते. सो कुठल्या ह्याला रॅशनलायझेशन प्रोसेस करायची ते पण महत्त्वाचं आहे, कारण इथे 3 टर्म्स आहेत, तिथे सिंपल होतं, 2 टर्म्सच होते, त्यामुळे काही विचार करायची गरज नव्हती की कुठल्या 2 टर्मना एकत्र एक टर्म म्हणायचं, कुठली सेपरेट ठेवायची वगैरे.
इथे शक्यतो काय करायचं, साइन आणि कॉस सिमिलर टर्म्स आहेत, यांना आपण एक टर्म असं कन्सिडर करूया, साइन मायनस कॉस अँड साइन प्लस कॉस. मग दोन टर्म्स कोणत्या आल्या, 1 प्लस धिस टर्म अँड 1 प्लस धिस टर्म, अशा फॉर्मॅटमध्ये त्या दोन टर्म्स आल्या. त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन करताना सिम्प्लिफाय काय करतो आपण, डिनॉमिनेटर. रॅशनलायझेशन प्रोसेसमध्ये मेन काय असतं की डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय होतो, जिथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करता येतो आपल्याला, म्हणून सो तो अप्लाय करायचा आहे. पण कोणत्या दोन टर्म्सना आला पाहिजे, तो 1 प्लस एक आत जो काही ब्रॅकेट असेल, सो 1 प्लस ब्रॅकेट आहे त्याचा आपण 1 मायनस ब्रॅकेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करू, म्हणजे मग आपल्याला डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करता येईल. सो तुम्ही पुढच्या स्टेपला जायचं, अर्थात रॅशनलायझेशन प्रोसेस. सो 1 मायनस ब्रॅकेटने आपण मल्टिप्लाय करणार, साइन थिटा ह्याच सेम या डिनॉमिनेटरच्याच, कारण आपल्याला आपला एम काय असतो, आधी डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करायचं असतो रॅशनलायझेशन. त्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे तो कन्सिडर करणार आहोत. सो 1 मायनस दिस ब्रॅकेट, हा ब्रॅकेट काय 1 साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन हियर 1 मायनस दिस ब्रॅकेट साइन थिटा प्लस कॉस थिटा. आता सेम टर्मनेच मल्टिप्लाय केलेलं असतं, त्यामुळे अर्थात व्हॅल्यू काही चेंज झालेली नसते. आता इथे डिनॉमिनेटरला बघितलं तर 1 प्लस समथिंग 1 मायनस समथिंग सेमच असायला हवे दोन्ही टर्म्स, म्हणून आपण ही टर्म घेतली. सो हा ब्रॅकेट 1 मायनस आहे आणि 1 प्लस आहे. सो ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिनॉमिनेटरला अप्लाय करतात. न्यूमरेटरला मात्र काय झालंय की ही टर्म, हा जो सगळा आहे तो आणि हा जो सगळा ब्रॅकेट, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आलंय आणि ते मल्टिप्लाय करून खूप टर्म्स येणार आहेत. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये आल्या होत्या तशा इथे पण खूप टर्म्स येणार आहेत. त्या केअरफुली सगळ्या टर्म्स घ्यायच्या, काही कॅन्सल होत असतील, काही ॲडजस्ट होत असतील, ते सगळं करावं लागणार आहे न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटर सिंपल आहे, डिनॉमिनेटरमध्ये 1 स्क्वेअर मायनस दिस ब्रॅकेट स्क्वेअर असं ते आन्सर आहे. सो विच इज इक्वल टू या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये 1 प्लस ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट घालायची गरज नाही इथे, साइन थिटा आपण कन्व्हिनियन्ससाठी घातला होता की आपल्याला 1 प्लस धिस टर्म 1 मायनस धिस टर्म वगैरे असं त्यासाठी. 1 प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा हा एक ब्रॅकेट झाला. इथे ब्रॅकेटमध्ये आपण 1 मायनस, आतमध्ये मायनस साइन गेले की साइन चेंज होणार, मायनस साइन थिटा मायनस कॉस थिटा ते करून घेऊ, म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप मल्टिप्लिकेशन आहे तिथे ते आता 9 टर्म्स येणार आहेत. इथे 3 टर्म्स, इथे 3 टर्म्स अपॉन डिनॉमिनेटर सिंपल आहे 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस दिस ब्रॅकेट स्क्वेअर साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स आहेत ना, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सो आपण डिनॉमिनेटरला ते लिहिलं. न्यूमरेटरला काय आलं, ह्या 3 टर्म्स मायनस इंटू ह्या 3 टर्म्स. सगळ्यांची साइन चेक करा व्यवस्थित येतात ना, 1 प्लस साइन मायनस कॉस आणि 1 मायनस आत गेलं की मायनस साइन मायनस कॉस. सो साइन वगैरे बरोबर आहेत. आता न्यूमरेटरमध्ये 9 टर्म्स येणार आहेत प्रॉडक्टच्या, त्या केअरफुली घेऊया आपण. सो 1 इंटू 1, सो 1 पहिल्या टर्मने सगळ्यांना मल्टिप्लाय करू. 1 इंटू 1 मायनस साइन थिटा, 1 नेच मल्टिप्लाय करायचंय ना, मायनस कॉस थिटा. या आता साइनने मल्टिप्लाय करूया. साइन इंटू 1 मीन्स काय आलं, प्लस साइन थिटा. साइन इंटू साइन, पण साइन मायनस आहे, मायनस साइन स्क्वेअर थिटा. साइन इंटू कॉस, साइन मायनस येणार आहे, मायनस साइन थिटा कॉस थिटा. 6 टर्म्स झाले. आता कॉसने मल्टिप्लाय करूया. सो कॉस इंटू 1 मायनस कॉस थिटा, कॉस इंटू साइन मायनस मायनस प्लस कॉस थिटा साइन थिटा. साइन वगैरे केअरफुली घ्या, मायनस मायनस प्लस, पुन्हा मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता सगळ्या टर्म्स झाल्या का चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळ्या 9 टर्म्स झाल्यात. एकदा फक्त प्रॉडक्ट पण व्यवस्थित केलाय ना आणि सगळ्यांची साइन व्यवस्थित आली आहे एवढं चेक करा. सो 1 ने सगळ्याला मल्टिप्लाय करायचे, 1 मायनस साइन थिटा मायनस कॉस थिटा बरोबर आहे. साइन ने मल्टिप्लाय करायचे, साइन 1 साइन मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन कॉस, देन मायनस कॉस, मायनस मायनस प्लस कॉस साइन आणि मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर. आता काही कॅन्सल होत आहे का, इथेच कॅन्सल होत आहे. मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा ते कॅन्सल झालं. अजून काय येत आहे, कॉस आणि कॉस दिसतंय पण दोघांनाही मायनस साइन आहे, सो -2 कॉस थिटा येणार आहे. साइनचं काही कॅन्सल होतंय का, होतंय. मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा हे न्यूमरेटर काय. आता ह्या बाकीच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या तशाच राहणार आहेत, ते कॅन्सल होताना दिसत नाही.
बघूया अजून काही कॅन्सल झालं तर. डिनॉमिनेटर काय असणार आहे 1 मायनस, हा ब्रॅकेट जर सिम्प्लिफाय केला तर काय येणार आहे साइन प्लस कॉस ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय असतं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस प्लस येणार साइन 2 साइन थीटा कॉस थीटा. या 1 मधून मायनस साइन आत घ्यायचं वगैरे ते सगळं नंतर करू पुढच्या स्टेपला. आताच्या स्टेपला आपण काय केलंय फर्स्ट न्यूमरेटरच्या 9 टर्म्स आणलेल्या आहेत, त्यातले काही कॅन्सल होत आहेत ते कॅन्सल केलेले आहेत आणि त्या रिमेनिंग टर्म्स कोणत्या आहेत त्या न्यूमरेटर मध्ये त्या लिहूया. सो विच इज इक्वल टू 1 राहिलेले आहे 1 मायनस कॉस थीटा अँड दिस मायनस कॉस थीटा, सो मायनस 2 कॉस थीटा ते राहिले आहे. त्याच्यानंतर अजून काय राहिले मायनस साइन स्क्वेअर थीटा ही झाली. त्याच्यानंतर प्लस कॉस स्क्वेअर थीटा, सो प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आता इथे मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आहे त्यामुळे त्याच्यासाठी काही यूज करता येणार नाही फॉर्म्युला. आता इथे काय येणार आहे 1 मायनस ब्रॅकेटमध्ये काही सिम्प्लिफाय होतंय का बघूया. ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतं 1, सो 1 प्लस दिस 2 साइन थीटा कॉस थीटा. सो बऱ्यापैकी सिंपल झालंय पण अजून काही ऍडजस्टमेंट किंवा काही फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करावे लागतील. एकदा पुन्हा म्हटलं तसं खूप टर्म्स असतील तर ईच अँड एव्हरी स्टेपला तुम्ही चेक करत जा की सगळ्या टर्म्स नीट कॅरी केले आहेत का, त्याची साइन्स व्यवस्थित कॅरी केले आहेत का, कुठे ॲडिशन सबट्रॅक्शन होती ती करून झाली का वगैरे सगळं प्रत्येक स्टेपला कन्सिडर करा. कारण नंतर सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाल्यावर परत मागे येऊन कुठे नक्की चुकलं होतं हे बघणं कठीण जातं. सो आता काय काय आता इथे 1 आणि हा मायनस साइन स्क्वेअर त्यांना एकत्र आणू कारण त्याच्यासाठी कॉस स्क्वेअर लिहित आहे. कारण मायनस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचं तर काही होत नाही त्यामुळे ते त्याच्यात काही करता येणार नाही आपल्याला. पण इथे 1 आणि मायनस साइन दिसतं त्याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो आपण त्यांना एकत्र आणू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस दिस 2 कॉस थीटा आणि हे प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन. आता हे 1 मायनस आत आपण आत साइन काढूया ते 1 मायनस 1 होणार आणि मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा असं इथे राहिलं. ते 1 मायनस 1 पुढच्या स्टेपला जाणारच आहे. सो विच इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हे कॉमन आपलं एकत्र घेऊया त्याचं काय येणार आन्सर कॉस स्क्वेअर थीटा. या ब्रॅकेटचा आन्सर कॉस स्क्वेअर थीटा मायनस 2 कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. सो हा कॉस स्क्वेअर आणि हा कॉस स्क्वेअर याची ॲडिशन होणार आहे नेक्स्ट स्टेपला. हे 1 आणि 1 कॅन्सल झाले मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा. अजून सिम्प्लिफाय झालं नाही हे ह्या आन्सर सारखं ते दिसायला लागलं म्हणजे त्या आन्सर सारखं एक्झॅक्टली आलं की आपलं प्रूव्ह होणार आहे स्टेटमेंट. सो नेक्स्ट स्टेप अजून काही सिम्प्लिफाय करता येते का बघा. कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर मीन्स 2 कॉस स्क्वेअर होणार. सो 2 कॉस स्क्वेअर थीटा आणि हे मायनस 2 कॉस थीटा अपॉन मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा. आता बऱ्यापैकी सिंपल होऊन ते येईल असं वाटायला लागलंय कारण 1 मायनस कॉस अपॉन साइन असं आहे. काही कॉमन वगैरे काही कॅन्सल वगैरे होणार आहे आता पुढच्या स्टेपला. सो नेक्स्ट स्टेप त्याच्यातनं न्यूमरेटरमधनं काय काय कॉमन येईल तर 2 कॉमन येईल आणि कॉस स्क्वेअर थीटा कॉमन येईल. कॉस स्क्वेअर नाही एकच कॉस कॉमन येईल. 2 कॉस स्क्वेअर आहे त्यामुळे इथला एक कॉस आणि 2 कॉमन आला. अनकॉमन काय राहिलं इथे कॉस थीटा राहिलं आणि इथे काय अनकॉमन राहिलं काहीच नाही म्हणजे मायनस 1 राहिलं आणि अपॉन डिनॉमिनेटर मध्ये मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये काय काय कॅन्सल होतंय बघूया. 2 कॅन्सल झाले कॉस थीटा कॅन्सल झालं. सो रिमेनिंग काय आहे कॉस थीटा मायनस 1 अपॉन मायनस साइन लिहायला विसरायचं नाही मायनस साइन थीटा. आता त्या ह्याच्यासारखं आन्सर आलेलं तर आहे पण न्यूमरेटर कसं आहे 1 मायनस कॉस थीटा आहे पण हे मायनस साइन म्हणजे कॉमन असतं ना इथे लिहिलं ह्याचा अर्थ काय कॉमन साइन असतं. हे जर आतमध्ये ॲब्सॉर्ब केलं आयदर न्यूमरेटर ऑर डिनॉमिनेटर तर ते चालतं. सो न्यूमरेटरमध्ये ॲब्सॉर्ब केलं की हे फ्लिप होईल चेंज होईल 1 ला प्लस येईल आणि कॉस थीटाला मायनस येईल. सो आतमध्ये ॲब्सॉर्ब केलं ते होणार आहे 1 मायनस कॉस थीटा आणि अपॉन साइन थीटा. सो ही LHSचा आन्सर हे आले याला इक्वेशन 2 म्हणा कारण आपण काय केलं होतं कन्सिडर LHS म्हणून
इक्वल इक्वल करत आपण हे आन्सर आणले. सो LHSचा आन्सर काय मिळालं 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि RHSचा आन्सर ऑलरेडी काढून ठेवलं होतं दॅट इज 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सो LHS आणि RHS वेगवेगळे सिम्प्लिफाय केले तर दोघांची आन्सर सेम येत आहेत. याचाच अर्थ काय की LHS इज इक्वल टू RHS असलं पाहिजे. त्यामुळे फायनल एक स्टेटमेंट फक्त लिहायचं देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळालं आपल्याला LHS इज इक्वल टू RH. दोन्ही साइड सेम मिळाल्या देअरफॉर दिस स्टेटमेंट इज